27 जानेवारी 2026 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी सर्वात मोठा आणि धक्का देणारा दिवस ठरलेला आहे। कारण या दिवशी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाले। परंतु हे निधन अपघाती निधन आहे की घातपाती निधन आहे यावरती मोठमोठे विधाने, मोठमोठ्या चर्चा, आरोप प्रत्यारोप, वेगवेगळे खुलासे आता समोर येत आहेत। गावाच्या पारापासून ते बारामतीच्या गल्ली बोळापर्यंत एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे अजितदादा जिवंत आहेत। जी 6वी व्यक्ती अजून सापडले नव्हते ती व्यक्ती अजितदादा होते। यासोबत अजितदादांचे निकटवर्तीय म्हणजेच अजितदादांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा मोठमोठे खुलासे केलेले आहेत। यांनी अगोदर सांगितलं होतं की अजितदादा जिवंत आहे, अजितदादा खूप हुशार माणूस आहे, हे बॉडी अजितदादांची नाही असे अगोदर अमोल मिटकरींनी सांगितले होते। यासोबत आता त्यांनी पुराव्यासहित नवीन खुलासे केलेले आहेत। यासोबतच खासदार असणारे बजरंग सोनवणे यांनी सुद्धा मोठमोठे खुलासे केलेले आहेत। परंतु खरंच अजितदादा जिवंत आहेत का, आहेत तर ते आता कुठे आहेत याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर येत आहे। विविध स्तरावरती हा विषय आता पोहोचलेला आहे। एकंदरीत अजितदादांचा घातपात की अपघात हा प्रश्न आता कोड्यात पाडत होता, परंतु अखेर हा प्रश्न आता सुटत आहे। असं काही गुपित उघडकीस आलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा। या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही चुकीची माहिती न देता किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न न करता जी पण काही सत्य माहिती समोर आलेली आहे तीच माहिती देत आहे, त्यामुळे आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता बघा मित्रांनो, सर्वात अगोदर शरद पवार साहेबांनी हा अपघातच आहे, हा घातपात नाही हे का लगेच मान्य केले। या एका विषयामुळे जोरदार चर्चा सुरू झालेली आहे, कारण राजकारणातील धुरंधर अजितदादांचे चुलते शरद पवार हे काय आज राजकारण करत नाहीत। वर्षानुवर्ष त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण पाहिलेलं आहे, त्यामुळे शरद पवार हा अपघातच आहे हे लगेच मान्य करू शकत नाही। अशा प्रकारचे दावे राजकारणातील बडे नेते, गावखेड्यातील वयस्कर व्यक्ती आणि अजितदादांवरती विश्वास ठेवणारी, प्रेम करणारी जनता आणि विरोधक सुद्धा म्हणत आहेत। यासोबत अजितदादांचा हा घातपातच झालेला आहे असं का म्हटलं जात आहे, तर बघा याचं मुख्य कारण म्हणजे अगोदर बातमी आली की या लेअरजेट 45 विमानामध्ये अजितदादांसोबत अजून 5 जण होते, म्हणजेच अजितदादांना पकडून टोटल 6 जण होते। मग या 6 जणांचा मृत्यू झाला तर यामध्ये 5च बॉडी का सापडल्या हा प्रश्न अजितदादा जिवंत असल्याची माहिती दर्शवणार आहे असं काही ठिकाणी बोललं जात आहे। परंतु यावरती काही दिवसानंतर स्पष्टीकरण देण्यात आलं की एक व्यक्ती दोनदा मोजण्यात आलेले होते, जी पिंकी माळे होती तर तिला डबल मोजण्यात आलेला होता, त्यामुळे हे 6 जण व्यक्ती असल्याची माहिती समोर येत होते। परंतु मित्रांनो, हे तुम्हाला मान्य होत आहे का? यासोबत मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती एक बातमी तुफान व्हायरल होत आहे, त्या बातमीने तुफान धुमाकूळ घातलेला आहे। ती बातमी म्हणजे अजितदादा जिवंत आहेत, त्यांना लपवून ठेवण्यात आलेलं आहे। खरंच असं आहे का किंवा असं होऊ शकतं का याविषयी सुद्धा काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ती माहिती सुद्धा लगेच देतो। परंतु मित्रांनो, तुम्ही विचार करा, अखंड विमान या अपघातामध्ये नाही झालं, मग या विमानातील फाईल्स, कागदपत्रे कसं काय सुरक्षित राहिलेले आहेत, त्या कागदपत्रांचा किंवा त्या फाईल्सचा नायनाट का झालेला नाही, यासोबत संपूर्ण संपलं तरी पण अजितदादांचं घड्याळ हे का जळालं नाही, यासोबत विमानातील ब्लॅक बॉक्स मध्ये मेडिकॉल का सापडलेला नाही, यासोबत अपघाताच्या काही मिनिट आधी या विमानातून एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, हा दावा उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शकांनी का केलेला आहे, यासोबत हा अपघात होण्याच्या अगोदर दादांना कोणाचा फोन आलेला होता का, तर तो फोन कोणाचा होता, कशा संदर्भात होता, या फोनचा आणि अपघाताचा काही संबंध आहे का, असे प्रश्न सुद्धा आता उपस्थित केले जात आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीची बातमी तुम्ही सुद्धा पाहिलेली आहे। बघा, एकंदरीत विचार केला तर अजितदादा खरंच जिवंत आहेत का, जिवंत असतील तर ते आता कुठे आहेत याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती आहे, ती माहिती सुद्धा बघून घेऊयात। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की या विमान अपघातामध्ये
अगोदर 6 व्यक्ती सांगण्यात आलेल्या होत्या, तर या विमानामध्ये 6 व्यक्ती नव्हत्या. तर याच्यामध्ये अजयदादा पहिली व्यक्ती, दुसरी व्यक्ती कॅप्टन सुमित कुमार, तिसरी व्यक्ती कॅप्टन शांभवी पाठक, चौथी व्यक्ती विदीप जाधव, पाचवी व्यक्ती पिंकी माळी. तर हे टोटल मिळून 5च जण याच्यामध्ये होते आणि या 5 जणांचा अपघाती मृत्यू किंवा निधन झालेला आहे असं म्हणू शकतो. परंतु अजून सुद्धा असं बोललं जात आहे की अजयदादांना लपवून ठेवलेलं आहे, कारण संजय राऊत सुद्धा असं म्हटलेले आहेत की अजयदादांकडे काही विरोधकांच्या फाईल्स पुरावे होते, त्यामुळे अजयदादांच्या जीवाला धोका होता अशी माहिती सुद्धा मिळत आहे. त्यामुळे अजयदादांना लपवून ठेवण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत खरंच असं होऊ शकतं का, असं झालेलं आहे का, याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो, जेणेकरून तुमच्या मनामध्ये काही निशंका शंका असतील तर त्या शंका सुद्धा दूर होऊन जातील. आता बघा मित्रांनो, 28 जानेवारी रोजी म्हणजेच बुधवार होता, त्या दिवशी सकाळी बातमी आली की बारामतीमध्ये घडलेल्या विमान अपघातामध्ये अजयदादांचे निधन झाले. परंतु मित्रांनो, हे फक्त बातमी नव्हते, तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशातील जनतेला हादरा देणारी आणि धक्का देणारी माहिती होते. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा हिरा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेने गमावलेला होता. परंतु हे मान्य करणे इतकं सोपं नव्हतं. त्यामुळेच मागच्या 10 दिवसांपासून गावाच्या पारावरती चर्चा सुरू आहेत की पवारांचा पुतण्या म्हणजे शरद पवारांचे पुतणे अजयदादा अजून जिवंत आहेत, तर ते शिवाजी द बॉस मधील रजनीकांत सारखे एंट्री मारणार आहे. परंतु मित्रांनो, हे असं खरंच होऊ शकतो का? अजयदादा जिवंत आहेत का? विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या, मग त्याच्यामध्ये 5 जणांच्या बॉडी का सापडल्या? अजयदादांचे पायलट हे वेळेला का बदलण्यात आलेले होते? सुनेत्रा वहिनीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ का लगेच घेतली? राजकारणातील धुरंधर दादांचे चुलते शरद पवार यांनी अपघातच आहे हे का मान्य केले? यासोबत सर्वात अगोदर सांगण्यात आलं की धुक्यांमुळे हा अपघात झाला, त्यानंतर सांगण्यात आलं की वैमानिकीच्या चुकामुळे हे अपघात झाला, त्यानंतर सांगण्यात आलं की विमानामध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता, त्यामुळे हा अपघात झाला. परंतु या ठिकाणी हे जे दावे करण्यात आलेले होते तर हे दावे खोटे आहेत अशी माहिती अमोल मिटकरांनी सुद्धा दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानामध्ये ज्या 6 व्यक्ती होत्या तर त्याच्यामधील एक व्यक्ती कुठे गेलेली आहे. यासोबत बजरंग सोनवणे म्हणतायत की या विमानामध्ये बॉम्ब होता का हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे, जेणेकरून याच्यामध्ये सोक्षमोक्ष लागून जाणार आहे, दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आता बघा, विचार करायला गेला तर अजित पवारांचा अपघात होऊन आता भरपूर दिवस उलटलेले आहेत, तरी पण या अपघाताचं गुपित अजून का उघडलेलं नव्हतं, फक्त चर्चा सुरू होत्या. त्यातच आता ब्लॅक बॉक्स मधील बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की विमानामध्ये एक ब्लॅक बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये पूर्णपणे सर्व रेकॉर्डिंग असते. म्हणजेच अजयदादा मुंबईहून बारामतीकडे रवाना झालेले होते. हा प्रवास सरासरी 30 ते 35 मिनिटांच्या कालावधीचा होता. 8:10 अजयदादा मुंबईकडून बारामतीकडे रवाना झालेले होते. अवघे 2 ते 3 मिनिट शिल्लक राहिलेले होते, त्यातच अजयदादांवरती काळाने गावा घातलेला होता. परंतु एकंदरीत असं पण बोललं जात आहे की त्या विमानामध्ये अजयदादा बसलेच नव्हते, ते विमान अजयदादांचं नव्हतं अशी माहिती मिळत आहे. काही ठिकाणी बोललं जात आहे की अजयदादा रॉयल एंट्री मारणार, अजयदादांचा तो जुना स्वभाव आहे, अजयदादा सगळ्यांना धप्पा देणार अशी भावनिक पोस्ट सुद्धा काही ठिकाणी व्हायरल होत आहे. सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, यावरती सुद्धा मोठ्या पद्धतीच्या बातम्या सुरू आहेत की अजयदादा म्हणतील ए बेटा अजून मी जिवंत आहे, मी कुठेही गेलेलो नाही, अशा पद्धतीचे अजयदादा परत एकदा रॉयल एंट्री मारतील. ज्याप्रमाणे शिवाजी द बॉस पिक्चर तुम्ही सुद्धा पाहिलेला असेल, त्या शिवाजी द बॉस पिक्चरमध्ये जसे रजनीकांतने परत एंट्री मारलेली होती, सगळ्यांना वाटलेलं होतं की रजनीकांत आता जिवंत नाही. परंतु काही कालावधीनंतर हेलिकॉप्टरने पूर्णपणे डोक्यावरील सर्व केस काढून डोळ्यांना गॉगल लावून रजनीकांतने 3 बोटे त्यांच्या डोक्यावरती फिरून या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला होता. त्याच पद्धतीने अजयदादांची एंट्री या शिवाजी द बॉस मधील रजनीकांत सारखी होऊ शकते अशी सुद्धा चर्चा गावाच्या पारावरती, एशीवरती, गल्ली बोळांमध्ये, बारामतीच्या सर्व भागांमध्ये पसरलेली आहे. खरंच अजयदादा जिवंत आहेत का, किंवा त्यांचा अपघात झालेला आहे की घातपात झालेला आहे का, याविषयी जी महत्त्वाची माहिती समोर येत आहे ती माहिती देत आहे. यासोबत जी DCGI
कंपनी आहे, तर या विमानाच्या कंपनीच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे यासोबत जे वैमानिकाचे मालक होते तर त्यांनी स्पष्टपणे दावा केलेला होता की या विमानामध्ये मी सुद्धा बसलेलो नव्हतं किंवा तुम्ही सुद्धा या विमानामध्ये नव्हतात, त्यामुळे हे कसं झालं काय झालं हे कोणालाही माहिती नाही। ज्या वेळेस या विमानातील जो ब्लॅक बॉक्स आहे त्या बॉक्समधील माहिती समोर येईल त्यावेळेस सर्व गोष्टी उलगडा होतील। तर सध्याच्या स्थितीला हा ब्लॅक बॉक्स मिळून आता भरपूर दिवस उलटलेले आहेत, यामधील एक एक गोष्ट आता समोर येत आहेत। या ब्लॅक बॉक्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी समोर आलेल्या आहेत याविषयी माहिती देतच आहे। परंतु अजितदादांच्या गटाचे भरपूर असे आमदार आहेत की त्यांच्या माध्यमातून एक विधान केलं जात आहे की या ठिकाणी एअरपोर्ट वरील जे पण काही सीसीटीव्ही फुटेज होते तर ते फुटेज का डिलीट करण्यात आलेले आहेत, तर या फुटेज का देण्यात येत नाहीत अशी माहिती सुद्धा मिळत आहेत। बघा विचार करायला गेला तर राजकारणातील एखाद्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाला किंवा तुम्ही सुद्धा पिक्चर पाहत असाल, मूवी पाहत असाल किंवा आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसांपासून इंदुरकर महाराज या ठिकाणी त्यांचे सुद्धा व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेले होते। इंदुरकर महाराज जिवंत नाहीत अशा पोस्ट सुद्धा व्हायरल झालेल्या होत्या। यासोबत तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी जे सेलिब्रिटी असतात तर त्या सेलिब्रिटीचा मृत्यू झाला। बघा उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर श्रीदेवीचा मृत्यू झालेला होता, परंतु या श्रीदेवीचा मृत्यू कसा झाला, कधी झाला याची खात्रीशीर माहिती कोणालाही कळलेले नव्हते। त्यामुळे श्रीदेवीचा मृत्यू अशा प्रकारे झाला, तशा प्रकारे झाला, श्रीदेवीचा मृत्यू झालेला नाही अशा अफवा सुद्धा पसरलेल्या होत्या। म्हणजे सांगायचं काय की राजकारणातील एखाद्या बड्या नेत्याचा मृत्यू झाला किंवा सेलिब्रिटीचा इंडस्ट्रीमधल्या सेलिब्रिटीचा मृत्यू झाला की त्याविषयी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात असतात, लोकांपर्यंत अफवा पसरवून चुकीची माहिती पसरवली जात असते। त्याचप्रमाणे अजितदादांची माहिती ही चुकीच्या पद्धतीने पोहोचवण्यात येत आहे का, याच्यामध्ये काही सत्यता आहे का याविषयी सुद्धा माहिती देत आहे। बघा विचार करायला गेला तर अजितदादांच्या अपघातासंदर्भात एवढ्या चर्चा होण्याचं कारण म्हणजे बघा शासनाच्या माध्यमातून जी पण काही महत्त्वाची माहिती आहे तर ही माहिती समोर न आल्यामुळे अशा अफवांना मोठ्या पद्धतीने आव्हान मिळालेलं आहे, उदाहरण सुद्धा मिळालेलं आहे। बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर CIDच्या माध्यमातून एक नवीन माहिती समोर आलेली आहे। या माहितीमुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होत आहे। बारामतीसह संपूर्ण राज्यामध्ये एकच गोष्ट पसरलेली आहे की अजितदादांचा हा घातपात झालेला आहे, अपघात नव्हे अशी माहिती मिळत आहे। परंतु तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की राजकारणातील सर्वात मोठा नेता ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं असे शरद पवार साहेब यांनी अपघातच आहे हे काल लगेच मान्य केलं। या एकाच वाक्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये खळबळजनक परिस्थिती पाहायला मिळत आहे। राजकारणाच्या वर्तुळामध्ये मोठ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। परंतु मित्रांनो अजितदादा खरंच जिवंत आहेत का किंवा अजितदादा या ठिकाणी आता जिवंत नाहीत या विषयावरती आता वळणार आहोत। बघा एकंदरीत विचार करायला गेला तर अजितदादा पवार हे 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईकडून बारामतीकडे रवाना झालेले होते। वेळ होती 8:10 अजितदादा लेअर जेट 45 या विमानामध्ये या ठिकाणी मुंबईकडून बारामतीसाठी रवाना झालेले होते। ते बारामतीच्या आज जवळपास आलेले होते, अवघे 5 मिनिट शिल्लक राहिलेले होते। विचार करायला गेला तर ते 5 मिनिट अत्यंत महत्त्वाचे ठरले। या 5 मिनिटांमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 28 जानेवारी हा दिवस काळा दिवस म्हणून ठरलेला आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल, तुम्ही सुद्धा न्यूज चॅनलवरती पाहिलेले असेल, पेपरला बातम्या वाचलेल्या असतील, मोबाईलवरती सुद्धा बातम्या वाचलेल्या असतील की अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालं। विचार करायला गेला तर 28 जानेवारी 2026च्या सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान तुमच्या कानावरती ही बातमी आलेली असेल। त्यावेळेस तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असेल, तुमच्या डोळ्यांमध्ये सुद्धा अश्रूंच्या धारा पोचलेल्या असतील, कारण अजितदादा पवार हे राजकारणातील एक हिरा माणूस होते। अजितदादांनी गावखेड्यातील शहरी भागातील सर्वसामान्यांच्या सर्व समस्या दूर केलेल्या होत्या। त्यामुळे तळागाळातील सर्व नेत्या असतील, तळागाळातील सर्व जनता असेल तर हे जनता अजितदादांवरती प्रेम करत होते। त्यामुळे बारामतीमध्ये उभा राहायला सुद्धा जागा नव्हती, एवढा जनसमुदाय अजितदादांच्या अंत्यविधीला उपस्थित होता। परंतु मागच्या 8 दिवसांपासून सोशल मीडियावरती बातम्या फिरत आहेत। आता या बातम्यांची सुरुवात हे मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। विचार करायला गेला तर अजितदादा जिवंत आहेत अशा बातम्या का पेरल्या जात आहेत, अशी बातमी खरंच होऊ शकते का याविषयी सुद्धा
सुद्धा माहिती देत आहे। काही ठिकाणी बोललं जात आहे की अजितदादा पवार यांच्या डीएनएची टेस्ट केलेली नव्हती, त्यामुळे मोठ्या चर्चांना अजून उधाण आलेलं होतं। एकंदरीत अजितदादांच्या डीएनएची टेस्ट केलेली होती का याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती आहे, ती माहिती सुद्धा देतच आहे। आता बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट लक्षात घ्या की या विमानामध्ये 5 जण होते, 6 जण नव्हते। आम्ही सर्व गोष्टी तपासलेल्या आहेत। बघा, विचार करायला गेला तर या विमानामध्ये कोण कोण होता, तर या विमानामध्ये विदीप जाधव होते, त्यासोबत अजितदादा पवार होते, यासोबत पिंकी माळे होत्या, कॅप्टन शांभवी पाठक होते, यासोबत याच्यामध्ये कॅप्टन सुमित कुमार होते, म्हणजेच 2 कॅप्टन होते, एक फ्लाइट अटेंडंट पिंकी माळे होते, अजितदादांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर म्हणजेच विदीप जाधव होते आणि अजितदादा पवार होते। हे टोटल मिळून 5 जण होते। परंतु मीडियाच्या माध्यमातून एक बातमी चुकीची पसरली, ती बातमी म्हणजे या विमानामध्ये 6 जण होते, तर याच्यामध्ये 6 जण नव्हते, तर याच्यामध्ये फक्त 5 जण होते आणि या 5 जणांच्या बॉड्या, 5 जणांचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे। 5 जण याच्यामध्ये सापडलेले आहेत। आता दुसरा मुद्दा की अजितदादांची ओळख कशी पटली। बघा, पहिल्यांदा सांगण्यात आलं की अजितदादांच्या हातामध्ये घड्याळ होता, तर त्या घड्याळावरून अजितदादांची ओळख पटली। परंतु एकंदरीत दुसरी काय गोष्ट सांगण्यात येत आहे, ती गोष्ट म्हणजे अजितदादांच्या अंगावरती जॅकेट होता, तर त्या जॅकेटवरती वेगळी डिझाईन होते, तर या डिझाईनच्या आधारावरती अजितदादांची ओळख पटली। आता अजितदादांची ओळख 2 गोष्टींवरती पटली असं सांगण्यात येत आहे। पहिली ओळख पटली ती घड्याळावरून, दुसरी ओळख पटली ती जॅकेटावरून। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अजितदादा पवार या ठिकाणी बारामतीसाठी आलेले होते, कारण बारामतीमध्ये त्यांच्या 4 सभा होत्या, त्यामुळे अजितदादा आलेले होते। परंतु अजितदादा सध्याच्या स्थितीला जिवंत आहेत असं का म्हटलं जात आहे, तर त्याचं मुख्य कारण काय की शरद पवार साहेबांनी हा घातपात आहे की अपघात आहे यावरती स्पष्टीकरण दिलेलं नाही। त्यासोबतच राष्ट्रवादी गटाचे आमदार रोहितदादा पवार यांनी सुद्धा स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे की 9 तारखेला याचे खुलासे करेल। यासोबत विचार करायला गेलं तर जे एअरपोर्टवरती सीसीटीव्ही असतात, तर त्या सीसीटीव्हीचे फुटेज हे डिलीट करण्यात आलेले आहे, त्यामुळे सुद्धा शंका निर्माण होत आहे। परंतु एकंदरीत अजितदादा जिवंत आहेत की नाही हा प्रश्न का तयार होत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। बघा, विचार करायला गेला तर एखाद्या बड्या नेत्याचा मृत्यू झाला किंवा सेलिब्रिटीचा मृत्यू झाला की त्याविषयी महत्त्वाच्या बातम्या फिरत असतात। काही बातम्यांमध्ये तथ्य असतं, काही बातम्या चुकीच्या असतात। त्याच पद्धतीने अजितदादांच्या संदर्भात अशी चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत होती, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून सत्य माहिती तुम्हाला मी देत असतो। बघा, विचार करायला गेला तर राजकारणातील सर्वात मोठा नेता गोरगरिबांचा कैवारी आपल्यातून निघून गेला ही बातमी ऐकून प्रत्येक घरातील कार्यकर्ता विरोधक सुद्धा अश्रूंचा ठाव फोडत होते। परंतु हे गुपित कसं उघडकीस येत आहे यावरती सुद्धा नजर टाकूयात। दुसरीकडे बोललं जात आहे की हा घातपात आहे, काही ठिकाणी बोललं जात आहे की अपघात आहे। बघा, एकंदरीत विचार करायला गेला तर शासनाच्या माध्यमातून असू द्या किंवा एकदम स्थानिक पातळीवरती विचार करायला गेला तर हा अपघात असल्याची माहिती समोर येत आहे। याच्यामध्ये कोणताही घातपात नसल्याची माहिती समोर येत आहे, म्हणजेच हा अपघात असू शकतो असं काही ठिकाणी बोललं जात आहे, घातपात असू शकतो असं काही ठिकाणी बोललं जात आहे। CID कडे याची चौकशी तपासण्यासाठी देण्यात आलेली आहे। CIDच्या माध्यमातून त्या ब्लॅक बॉक्सच्या माहितीच्या माध्यमातून सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि एकंदरीत अजितदादांचा हा घातपात होता की अपघात होता याचं गूढ रहस्य या ठिकाणी आता उलगडल्याशिवाय राहणार नाही। परंतु मित्रांनो, अजितदादा पवार यांचा DNA करण्यात आलेला होता, त्यानंतरच त्यांची बॉडी त्यांच्या कुटुंबांकडे सोपवण्यात आलेली होती अशी माहिती सुद्धा मिळत आहे। त्यामुळे तुम्ही कोणतेही जास्त चर्चा न करता जे पण काय CID मध्ये तपास होईल तर तो तपास आता लवकरच पुढे येईल, परंतु प्रश्न उपस्थित करणे हे आपलं गरजेचं आहे। बघा, यामध्ये आम्ही कोणतीही अफवा पसरवलेली नाही, सत्य माहिती दिलेली आहे।